आपण एक काम करू, त्या पोराला घाबरू, म्हणजे घाडाघाडा बोलेल बघा. नाही चिंचुके, अहो ती लोक पण त्यांच्यासोबत तेच करतात. आपण बोललो, आपण मारलं तर त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये फरक काय? अहो मॅडम, एवढं मारायचं वेळ त्याला, त्याच्या तोंडून खरं बाहेर येईल एवढंच बस. बाकी काय, नुसतं घाबरवायचं त्याला. नाही चिंचुके, त्याला जर मारलं तर तो इथे खरं बोलेल, पण त्याने कोर्टात जाऊन स्टेटमेंट बदललं तर मग काय करायचं? हो मॅडम, हे अगदी खरं आहे. त्याला बोलतं करायचं असेल ना तर त्याला हे पटवून दिलं पाहिजे की तू जर बोललास तर ते तुझ्या फायद्याचं राहील, तरच तो कोर्टातही त्याचं स्टेटमेंट बदलणार नाही. अशक्य आहे. इथे किती लोक आहेत आणि त्यात ती गायकवाडची लोक आहेतच ना. आपण त्यांना काय बोललो की भीती दाखवायला? मॅडम, एकदा प्रयत्न तर करून बघूया त्या मुलाशी बोलण्याचा. अरे हा, अगं त्या मुलाला एकट्यात घेऊन जर का बोलायला गेलो ना तर बाहेर काहीही सांगण्यात येते, आणि पत्रकार त्यांनी जर प्रश्न उठवले ना तर आपल्या सगळ्यांवर चौकशी बसेल. अहो मॅडम, मग आता काय करायचं सांगा बरं. अर्जुन सर, मी काय म्हणते, हा चान्स घालवून चालणार नाही. पत्रकारांना जोवर काही कळत नाही ना तोवर ते इथून हलणारच नाही. आपल्याला लवकरात लवकर काहीतरी करावं लागेल. पण बिना पुराव्याचं असं पत्रकारांच्या समोर जाणं म्हणजे आपणच तोंड कशी पडल्यासारखं असं मला तरी वाटतं. साहेब, अहो ती पोरग खरं बोललं तर काहीतरी पुरावा मिळेल आपल्याला, नाहीतर त्या अत्तारला ताब्यात घेतल्याशिवाय पर्याय राहणार नाही आपल्याला. पुरावा मिळेल आपल्याला. माझ्या डोक्यात एक प्लॅन आहे. हे बघा, मॅडम, हे कदाचित काम करेल. नाही, रिस्क आहे मला वाटतं यामध्ये. म्हणजे जरा जरी इकडे तिकडे झालं ना तर अवघड होईल सगळ्यांनाच. होऊच द्यायचं नाही. आपण आपलं काम चोख करायचं. चला तर मग. मॅडम घ्या बोल. नाही नाही, मला काहीच माहित नाही, मला काहीच बोलायचं नाही. अरे मॅडम काय बोलतात ती तर पहिल्यांदा ऐकून घे. मॅडम प्लीज सोडा मला. हे बघ बाळा, मी तुला काही करणार नाहीये. मी काय म्हणते ते तर ऐकून घे. तू मग अशी म्हणालास की नाही की त्या जीजीने तुला कामाला लावलंय. तू बोललास म्हणजे तुला काहीतरी वाटत होतं म्हणूनच बोललास ना. नाही, सोडा प्लीज. माझी एक लहान बहीण पण आहे. अरे बाळा, अरे मॅडम काय बोलतात ती पहिल्यांदा ऐकून तरी घे, अरे मग बोल ना. मॅडमनी प्लॅन केला आणि तो फेल झाला, असं कधी झालंय वे? अहो आपण सापळा रचला आणि ह्यो डोकरा मासा गळाला येऊन अडकला. अर्जुन, एक गोष्ट लक्षात घे. जर त्या जीजीच्या विरोधात कोणी बोलणारं नसेल आणि आपण जर त्याला मारहाण केली, त्याला त्रास दिला ना, तर हे आपल्याच अंगाशी येऊ शकतं. हो मॅडम, मग आता काय करायचं आपण ते सांगा बरं. पुराव्यासाठी सापळा रचूया. काय? हो, पुरावा मिळालाय अशी अफवा पसरूया. फक्त त्या जीजीला वाटलं पाहिजे की त्याचा एक मुलगा त्याच्याच विरोधात बोलायला तयार झालाय. अहो पण मॅडम त्यानं काय होईल? आपण सगळ्यांना तसं भासूया की आपण त्या मुलाला एका सुरक्षित ठिकाणी घेऊन चाललोय, आणि हे जेव्हा जीजीला कळेल तेव्हा तो कोर्टापर्यंत त्या मुलाला पोहोचूच देणार नाही. तो त्याची माणसं पाठवेल. झालं, तीच संधी आपण साधायची आणि त्यांच्या लोकांनी ताब्यात घ्यायचं. आर्या, या सगळ्यात तू एका पत्रकाराला बाहेर उभं कर, जिथे त्याला आम्ही काय बोलतोय हे ऐकू जाणार नाही. येस मॅम. म्हणजे आपण असं भासू की तो पोरगा आपल्याला सगळं सांगतोय असं फक्त भासवायचं. बरोबर आहे, म्हणजे खबर आपोआप जीजी पर्यंत जाईल आणि आपलं काम फत्ते होईल. हा, पण ह्यात रिस्क आहे बरं का जरा. म्हणजे जरा जरी गडबड झाली ना सगळ्यांना अवघड होईल बरं. होऊच द्यायचं नाही. आपण आपलं काम चोख करायचं. चला तर मग. आणि मॅडम, अहो एवढंच नाही, त्याच्यानंतर काय झालं माहिती आहे का? असतोय का रे, येडा झालाय? स्पष्ट स्पष्ट सांग ना, ती पोरग कुठे? अरे तुझ्यासारख्या सडक चापगुंड इथं येणार, आम्ही लपवलेल्या पोराला पळवून घेऊन जाणार, मग काय पोलीस हाताची घडी तोंडापोट घेऊन बसणार का काय? अरे तुझ्यासारखे सडक छापगुंड
इतकं डोकं लावत असतील तर महाराष्ट्र पोलीस किती डोकं लावत असतील याचा जरा विचार कर. कुठं आहे ते पोरग नाही तर चिंचुकिया इथं टाकी ना तुला. टाक. ते बघ ते बघ. अरे पण ती पावळाट सापडलंच कसं काय? जीजी काय करायचं आता? जीजी ती कलेक्टर बाई एवढी हुशार आहे ना, तिने ह्या वेळेला मोठा खेळ खेळलाय बघा. पैसे दिले, घाबरवून बघितलं, समजावून सांगितलं, तर ती ऐकायलाच मागत नाही. बरं जीजी तिला कशात अडकू पण शकत नाही आपण. तिची सगळी माहिती काढली मी, तर ते सगळं रेकॉर्ड क्लिअर आहे. आलेल्या पगाराच्या वर 1 रुपया घेत नाही ती. ती बाई कलेक्टर काय झाली, तिला वाटायला लागलं देवानं आपल्या डोक्यावरच हात ठेवलाय. आपल्या एका माणसाला पकडून ती माझ्यापर्यंत पोचायची स्वप्न बघते. ती प्रेस तिला महागात पडणार. जीजी आता तरी सगळी सूत्र मला तिच्या हातात दिसते. गेले 20 वर्ष पोचतोय मी लोकांना, त्यांना काय पाहिजे ती देतोय, आणि म्हणून तर लोक आपली इज्जत करतात ना. आणि आपली इज्जत आपल्याला लय प्यारी आहे. त्या कलेक्टर बाईनं आपल्या इमेजवर हात घालून मोठी चूक केली मोठी.